नमस्कार मंडळी, मी नीता मठपती तुम्हा सर्वांचे माझ्या स्वामी टिप्स मराठी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांच्या मनातील स्वामी महाराज लवकरात लवकर इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर अशा काही चुका आपल्याकडून होत असतात आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात। तर आजचा विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। आपल्या जीवनामध्ये आपण खूप कष्ट करत असतो, तरी सुद्धा आपल्याला त्याचे परिणाम दिसून येत नाहीत, चांगले फळ मिळत नाही। जर चांगले फळ मिळत नसेल किंवा पैसा घरात भरपूर येतो पण टिकतच नाही, तर अशा कष्टाचे काय उपयोग, बरोबर ना? तर आज या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे, जे आपण आपल्या जीवनामध्ये काही चुका करतो म्हणून आपल्याला त्याचे योग्य फळ मिळत नाही। वास्तुदोष हे आपल्या जीवनातील त्रास आणि संकटाचे प्रमुख कारण मानले जाते। आणि वास्तुदोष का निर्माण होतो, तर आपण आपल्या रोजच्या जीवनात काही नियमांचे पालन करत नाही आणि यामुळेच आपल्या कोणत्याही कामात अडथळे येतात व आपल्याला संकटाचा सामना सुद्धा करावा लागतो। तर आपले काम योग्यरित्या चालावे म्हणून आपल्याला या 8 सवयी आजपासूनच सोडल्या पाहिजेत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमचे सर्व प्रश्न येथेच सुटतील आणि तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येतील। तर सर्वात प्रथमचे कारण आहे आपण खूप उशिरापर्यंत झोपणे। जर तुम्ही सुद्धा सूर्य उगवल्यानंतर उठत असाल तर वास्तुशास्त्रामध्ये उशिरा उठल्याने घरात दारिद्र्यता येते असे मानले गेले आहे। त्यासाठी रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे। तर दुसरे नंबरचे कारण आहे, तुमच्या घरामध्ये जर नळ किंवा टाकीतून सारखे पाणी टपकत किंवा सांडत असेल तर हे सुद्धा अशुभ मानले गेले आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो। म्हणून तुमच्या सुद्धा घरात जर ही समस्या असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या। तिसरे कारण आहे, जर तुम्ही गुरुवारी आणि एकादशीला केस आणि नखे कापत असाल तर हे सुद्धा अशुभ आहे। त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरात बरकत नाही। त्यामुळे जर तुम्ही गुरुवारी आणि एकादशीला केस किंवा नखे कापत असाल तर असे करू नका। चौथे कारण आहे, जर तुमच्या सुद्धा घरामध्ये एखादी घडी, टीव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक कोणतीही वस्तू खराब झालेली असेल तर ती घरामध्ये ठेवू नका, यामुळे धनहानी होऊ शकते। त्यासाठी अशा वस्तू दुरुस्त करून आणा किंवा भंगारमध्ये घालू शकता। पाचवे कारण आहे, जर दिवस मावळल्यानंतर तुम्ही दही, दूध किंवा पैसे कोणाला देत असाल तर माता लक्ष्मी नाराज होऊन तुमच्या घरातून निघून जाऊ शकते। म्हणून शक्यतो दिवस मावळल्यानंतर सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे, दूध, दही ह्या वस्तू देऊ नये। सहावे कारण आहे, आपल्या घरामध्ये तुटलेल्या चपला किंवा बूट घरात ठेवत असाल तर हे सुद्धा अशुभ मानले जाते। म्हणून जुने फाटलेले कपडे आणि तुटलेल्या चपला घरातून काढून टाका। सातवे कारण आहे, घरामध्ये अस्वच्छता असणे। प्रत्येक ठिकाणी जर तुमच्या घरात धूळ साचलेली असेल किंवा कचरा जमा झालेला असेल तर तो स्वच्छ करावा, कारण धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते। म्हणून घरात जर स्वच्छता असेल तरच लक्ष्मी घरामध्ये टिकून राहते। त्यासाठी घरामध्ये स्वच्छता ठेवा। आणि आता शेवटचे कारण आहे, आपण हिंदू असून सुद्धा घरामध्ये देवपूजा न करणे। आपल्या हिंदू धर्मामध्ये जप, पूजा आणि उपासना याला खूप महत्त्व दिले आहे। घरात पूजा न केल्यास माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकते, त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे गरिबीला सामोरे जावे लागते। म्हणून घरामध्ये दररोज पूजा केली पाहिजे। यासाठी या 8 सवयी आजपासूनच तुम्ही सुद्धा सोडा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि पुढे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।